नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पशुपालनासाठी शेतकऱ्यांनी आपली संस्कृती जपावी. सध्या सर्वत्र आधुनिक युग सुरू आहे. नवनवीन आधुनिक उपकरणे निर्माण होत आहेत. त्यामुळे पारंपरिक शेती लोप पावत चालली आहे. यामुळे जनावरांची संख्या कमी होत आहे. ही खेदाची बाब असल्याचे मत निलंगा पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर सुनीता संतोष वाघमारे यांनी व्यक्त केले. निलंगा तालुक्यातील उस्तूर येथे श्री नागनाथेश्वर यात्रानिमित्त पशु प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. 2005 पासून सुरू झालेल्या या यात्रा महोत्सवात वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. यात दरवर्षी पशुसंवर्धन व संगोपन व्हावे यासाठी खास हे उपक्रम पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद लातूर, पंचायत समिती निलंगा, यात्रा महोत्सव समिती उस्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून निलंगा पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर सुनीता संतोष वाघमारे, उपसभापती अश्विनी बालाजी माने, अंबुलगा पंचायत समिती गणाचे सदस्य वामन कांबळे, तांबाळा गटातील पंचायत समितीच्या सदस्या श्रीदेवी सर्जे, द्रौपदा सारगे आदी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर सुनीता संतोष वाघमारे म्हणाल्या की शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन व संगोपन करून आपली आर्थिक स्थिती सुधारावी. पशुच्या अनेक जाती आहेत, त्याचा विसर पडत आहे. येणाऱ्या काळात लातूरची नवी ओळख निर्माण करण्याचे काम आपल्या माध्यमातून व्हावे असे आवाहन त्यांनी केले. येणाऱ्या काळात पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या हितासाठी आमचा प्रयत्न राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले. आज आपण पोहोचलेलो आहोत निलंगा तालुक्याच्या उस्तूर या गावामध्ये. खरं तर गेले 2-3 दिवसापासून ही यात्रा नागनाथेश्वर मंदिर या नावानं प्रसिद्ध असलेले हे गाव आहे आणि या गावामध्ये दरवर्षी पाडव्याच्या निमित्ताने या गावामध्ये यात्रा भरवली जाते. आज खरंच एक आगळा वेगळा शेतकऱ्यांच्या हिताचा असा विषय येथील या यात्रा कमिटीच्या वतीनं आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं आज खरंच तालुकास्तरीय पशु प्रदर्शनाचं या ठिकाणी आज प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले. या उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्या निलंगा पंचायत समितीच्या सभापती सुनीताताई वाघमारेही या उद्घाटनाला उपस्थित आहेत. मॅडम, नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता काय वाटतं हे सगळी पाहून? हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि ह्या पशुप्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळते आणि पशुधन विकसित व्हायला मदत होते. असेच उपक्रम शासनाने वारंवार घेत राहावेत. बरं, हे तर आता तुम्ही सांगितलं, पण शेतकऱ्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? तेच ना, मग शेतकऱ्यांनी पशुधन विकसित करावं असं मी शेतकऱ्यांना आवाहन करते, जेणेकरून त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचवेल यासाठी शेतकऱ्यांनी पशुधनाचं संगोपन आणि जतन करावं असं या ठिकाणी बोललं गेलेलं आहे. आणखीन एक या यात्रा कमिटीचे अध्यक्षपणे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी थोडंसं जाणून घेणार आहोत. एकंदरीत ही जी संकल्पना आहे तुम्हाला कशी सुचली आणि याच्या मागचं तुमचं म्हणजे कोण आहेत खरं? पहिल्यांदा मी संतोष त्र्यंबकप्पा शेटे. आम्ही 2005 पहिल्यांदा पशुप्रदर्शनासाठी प्रयत्न केला होता. तर 2005 पासून आज तागायत कंटिन्यू पशुप्रदर्शन इथं उस्तुरीमध्ये भरतो. 2015पर्यंत दरवर्षी पशूंची संख्या सरासरी 230 ते 260पर्यंत राहत होती. पण ह्या 5-7 वर्षामध्ये पशूंची संख्या खूप कमी झाल्यामुळं गेल्या वर्षी 160 संख्या झाली होती. ह्यावर्षी आमच्या मते 130 ते 40 संख्या ही पशूंची राहील आणि 130 ते 40 संख्येमध्ये 1 लाख रुपयांचं बक्षीस हे पूर्ण विभागून देण्यात येईल. आणि ज्यांना बक्षीस मिळत नाही त्या शेतकऱ्यांना पण पंचायत समिती पशुधन विभागाकडून पूर्ण जे त्यांचं जाणं येणं आहे ते प्रोत्साहन म्हणून बक्षीस त्यांना भेटतोय. आणि जे बी आत्ता जनावरं आहेत ते सिलेक्टेड जनावरं इथं आपल्याला बघण्यात येतील. आणि हा उपक्रम राबविण्यासाठी माझ्या गावातील ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गावकऱ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. नक्कीच गावकऱ्यांचा तुम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करताय. याचबरोबर या गावाचे प्रथम नागरिक असलेले सरपंच दानाई सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ही जी संकल्पना तुम्हाला कशी वाटली, कुणी सांगितली आणि याचं म्हणजे खरं श्रेय कुणाला मिळते? मुळात ही संकल्पना आहे आमच्या इथे जे 2005ला डॉक्टर गोरे साहेब हे आपल्या इथे जे रुजू झाले होते, आम्ही हे त्यांच्या मार्गदर्शनामधून
हे आम्ही या ठिकाणी संकल्पना राबवतो आहे. आणि आम्हाला वरचेवर हे जे पशूंची संख्या कमी होत आहे, तर ते आपल्याला जे आता आज शेतकऱ्यांना गरज आहे की इतर त्यांना जोड उद्योगाचं, तर या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन मिळावं ही फक्त एकच उद्देश ठेवून या ठिकाणी दरवर्षाला आपण नागनाथेश्वर यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी पशुप्रदर्शन भरवतो. 2005 पासून सुरू झालेला हा प्रवास 2026मध्ये आजही त्याच उत्साहामध्ये साजरा केला जातो. आपण सर्वांनी नागराज न्यूजला वेळ दिलात, दिलखुलास अशी चर्चा केलात. नागराज न्यूजच्या वतीने आपणा सर्वांचं मनापासून धन्यवाद.